काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात लिहिलेल्या लेखावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे। राहुल गांधी यांनी केलेल्या सर्व आरोपांवर फडणवीस यांनी प्रत्युत्तरे दिली। ज्यांना जनतेने नाकारलं ते जनादेशाला नाकारत आहेत। जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही अशा शब्दात फडणवीसांनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे। राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग हा लेख अनेक वृत्तपत्रात छापून आला। या लेखांची सध्या जोरदार चर्चा आहे। हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे आरोप पुराव्यांसह खोडून काढले आहेत। ज्या 3 वृत्तपत्रात राहुल गांधींचे लेख आले त्याच 3 वृत्तपत्रात फडणवीसांचेही लेख छापून आले आहेत। 5 वर्षात राज्यात 31 लाख मतदार वाढले असा राहुल गांधींनी आक्षेप घेतला होता। यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितलं की युवा मतदारांची संख्या सातत्याने वाढत असते। त्यांनी युवा मतदारांची आकडेवारीच दिली आहे। तसंच मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासात मतदान वाढल्याचा आरोप राहुल यांनी केला होता। मतदानाची टक्केवारी अचानक वाढली हा तर फारच मोठा विनोद आहे। शेवटच्या तासात टक्केवारी कशी वाढली हे समजून घेण्यासाठी ताशी मतदान समजून घ्यावं लागेल असा टोला फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला। शेवटच्या तासात जिथं मतदान वाढलं तिथं महायुती जिंकली असं म्हणणं हास्यास्पद आहे। राहुल यांनी कामठीचं उदाहरण दिलं, मात्र मी ते उदाहरण देत आहे जे त्यांनी दिलं नाही। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की शरद पवार गटाच्या उमेदवारानं जिंकलेल्या माढा मतदारसंघात शेवटच्या तासात 18% मतदान झालं। उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारानं जिंकलेल्या वणी इथं शेवटच्या तासात 13% मतदान झालं। पुढे लिहिताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत काही पुरावे सादर केले आहेत। निवडणूक आयोग त्यांना नक्कीच उत्तर देईल, मात्र मुख्य मुद्दा लोकशाही प्रक्रिया आणि जनादेशाचा सतत होत असलेला अपमान आहे। जनतेनं राहुल गांधींना नाकारलंय आणि सुडाच्या भावनेनं ते जनता आणि जनादेशाला नाकारत आहेत। मुख्यमंत्र्यांनी पुढे लिहिलं की यामुळे काँग्रेस पक्ष अधिक गर्तेत जाईल। आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची 1 दिवसात भेट घेऊन दाखवा अशी विधानं का करतात यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। सातत्यानं लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणतं विष कालवत आहोत याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे। निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरील आरोपांनाही फडणवीस यांनी उत्तरं दिली। काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्तांची निवड थेट सरकार करत असे। 26 पैकी 25 निवडणूक आयुक्तांची निवड थेट काँग्रेस सरकार करत असे। पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्तांच्या नियुक्तीसाठी आयोग स्थापन केला। मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारच्या काळात मतदारांची संख्या जास्त वाढली असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला। महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला याची मला जाणीव आहे, मात्र सातत्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्य जनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही। महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा मुख्यमंत्री या नात्यानं त्यांचा सेवक म्हणून मी याचा कायमच निषेध करीन।